माता राणीचं दर्शन झाल्यानंतर दत्तशिखर पण एक्सप्लोर केल्यानंतर आता आम्ही अनुसया माता मंदिर इकडे आलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला इतके सारे माकड होते की त्यांचा पूर्ण ग्रुपच होता. खूप जास्त इथं तुम्हाला मंकीज दिसतील, बट ते फक्त खाण्यासाठीच तुमच्याकडनं म्हणजे डिमांड करतात, दॅट्स इट. अदरवाईज दे आर नॉट हार्म यू. चला तर मग आता आपण जाऊया अनुसया माता मंदिरच्या दिशेकडे. तर एंट्रन्सचा खूप छानच आहे, मस्त ओंकार आहे भव्य मोठा, खूप अट्रॅक्टेड आहे तो, दुरून खूप छान दिसतो. खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्या सौंदर्याने खूप छान हे मंदिर नटलेलं आहे. काही पायऱ्या क्रॉस करून येस तुम्ही मंदिराच्या दिशेकडे पोहोचतात. स्टार्टिंगला मस्त तुम्हाला महादेवाची मूर्ती दिसेल, तुम्ही त्याचं दर्शन घेऊन मस्त पुढे जाऊ शकतात. आणि गाईज हे जे स्थान आहे खूप पवित्र आहे. अत्रि ऋषींच्या ज्या पत्नी आहेत सती अनुसया, ज्यांना आपण प्रतिव्रता आणि महान साध्वी आपण मानतो, हे त्यांचं स्थान. तर त्यांनी देवांनाही मुलांचं रूप घेऊन त्यांच्या पांड्याला साथ घालण्यास भाग पडलं होतं. तर या प्रसिद्धीची कथा आहे. माता अनुसयाच्या तपश्चर्येमुळे आणि प्रतिनिष्ठेमुळे त्यांनी 3 मुख्य देवता जे आहेत ब्रह्मा, विष्णू, महेश या बालकांमध्ये बदलून त्यांना सांभाळले होते असं म्हटलं जातं. आणि तिथे एक आंटी आल्या होत्या, त्या पुण्याहून पायी आलेल्या होत्या. त्यांनी इतकं सुंदर वर्णन करून सांगितलं आणि गाणंही खूप सुंदर म्हटलंय, ऐकून घेऊया. हो का? आणि याचं हे महत्व काय सांगता का जरा? त्याचं महत्व लय भारी आहे. संसार परपंच नको वाटते पण ते असावा. ओ ग्रेट. भाव चांगला म्हणूनचा देव तुझ्या अग्नी रांगला. सत्यानुसया तुझा भाव चांगला ग भाव चांगला म्हणूनचा देव तुझ्या अग्नी रांगला. गारेचा तू केला भात, गारेचा तू केला भात, जेवले भगवंत, जेवले भगवंत, जेवताना भगवंत मनी हसला गमनी हसला. सत्यानुसया तुझा भाव चांगला, सत्यानुसया तुझा भाव चांगला. तुझ्या शक्तीचे हे बळ, तुझ्या शक्तीचे हे बळ, ब्रह्म विष्णू केले बाळ, ब्रह्म विष्णू केले बाळ. सत्यानुसया तुझा भाव चांगला ग भाव चांगला म्हणूनच. देव देव आपण कशी माणसं बाया तसे मग तिघी जणी ब्रह्म, विष्णू, महेश, सावित्री, पार्वती आणि विष्णूची लक्ष्मी तिघी बसल्या चेष्टा करीत एकोणीची. मी एवढी पतिव्रता मीच, ती म्हणते मी एवढी पतिव्रता मीच, ती म्हणते मी एवढी पतिव्रता मीच. नारद मुनी आले तिथे, नारायण नारायण माहिती ठेवायला दिल्याशिवाय. मग आता ते ऐकलं जाईना. ऐकल्यावर काय म्हणले की तुमच्या एवढी पतिव्रता तुम्हीच म्हणताय, तुम्हाला या सत्यानुसयाच्या नकाची बरोबर येत. पण म्हणते नारद त्या तिघीला राग आला, म्हणजे आमच्या एवढं पतिव्रता सत्यानुसया आहे. हो बघा म्हणला तुम्हाला वाटतं असं, म्हणला माहूर गेले. आले नवरे द्यायचे पाणी मागतात तर पाणी देत नाही. म्हणजे काय झालं तुम्हाला? म्हणजे काही नाही, आमच्या एवढं पतिव्रता म्हणजे मला म्हणजे माहूरगडला अनुसया आहे, तिथं सत्व घ्यायला जातो मी, तिथं सत्व पतिव्रता पण भगवत आहे. मग म्हणजे आता काय करायचं? निघाले ब्रह्म, विष्णू, महेश, महादेव, ब्रह्म, विष्णू आले इथं. आले ही वाडा झाडून काढते अनुसया आणि देव तपाला बसले इथं. तपाला बसल्यावर म्हणले आता काय करायचं? म्हणले काही नाही. 3 वर्ष तिथं काढले देवाला. आले अलग निरंजन केलं. म्हणले जेवाय वाढ नाही, आम्ही भोजनासाठी आलो. बसा म्हणली महाराज, तुळशीला प्रदक्षिणा घालते जेवाय देते. असं जेवण जेवत नाही म्हणले आम्ही, आम्हाला गारेचा भात करून शताब्दी येते. बसा म्हणले तिथे आले. चेन्नई गारेचा भात केला. मालकाकडे गेली, मालकाला म्हणले देवा असे 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 ऋषी आले आणि मला भोजन मागतात. म्हणजे काय हरकत नाही, द्या अनुसया. म्हणले कसं द्यायचं? म्हणले ते गारेचा भात मागतात. काय नाही म्हणले, तो सतीव्रत पण भंग नाही झालेला. म्हणजे तू सूर्याला नमन कर, हात जोड, सूर्याची एक कळी तपली तर गारेचा भात टाकायला म्हणले. जा म्हणले गारा यायचं नानाच्या मला भात. आले गारा येचले, उंबडले तिच्या पुढे, पातेल्यात टाकल्या, पाणी टाकलं, सूर्याला नमन केला. जेवाय बसा म्हणजे आम्ही हे जेवत नाही. म्हणले 1 क्विंटल साळी काढ म्हणले, हे न काढता साळीचा भात कर म्हणले. तर पशु पक्षी बोलले, चिमण्या असतात ना तिच्यावर द्यायला बोलले. म्हणजे सगळ्या सोला म्हणले
तासाच्या आत झालं पाहिजे आणि भोजन जेवले पाहिजे म्हणले. एक चुली होती गरबा, तिनं गिळा दाना साडीचा. म्हणले उष्ट भोजन आम्हाला चालत नाही म्हणले, हे चिमणीनं दाना खाल्लाय म्हणजे आम्हाला उष्ट भोजन चालत. मग काय करायचं म्हणले, गारेचाच भात कर आणि आम्हाला नगीन होऊन भोजन व्हा. काय सांगितलं? लग्न होऊन भोजन या ठिकाणी गेले. परत ऋषीला सांगितलं, आता ऋषीला म्हणजे असं असं काय करायचं म्हणले, काही नाही जा म्हणले, हे कमंडलातलं पाणी ने आणि त्याच्या अंगावर शिपण. ते बाळ होते त्याला भोजन. मग अनुसया मातानं काय केलं, भात केला, पाटावर बसवले. ते म्हणले लग्न व्हायला काय नाही म्हणले. झंपर काढलं तिनं, त्याला वाटलं आता ब्लाऊज काढा म्हणजे आता लग्न होणारच. मग तिनं घेतलं कमंडलातलं पाणी शिपडलं, झाले. घेतले मांडीवर, सारला भात, टाकले पाळण्यामध्ये. हे पाळण्याचे ते ब्रह्मविष्णू महेश आहे. ज्याला लेकरू बाळ नाही ते पाळणा हलवायचा, त्याला लेकरू बाळ म्हणतात. मग आता काय करायचं म्हणजे, मग आता हे सावित्री, विष्णू, सावित्री, लक्ष्मी, पार्वती त्या लागल्या. हे प्रसाद द्या की त्या दिला थोडा थोडा प्रसाद द्या म्हणले, काही नाही चला म्हणले सत्या अनुसयाकडे. नारद मुनी आले परत म्हणजे, काय तुम्ही मोज मजा करीत तिथं बसल्या, अनुसयानं तुमचे नवरे म्हणले सगळे कामाला लावले म्हणले, आता काय करायचं म्हणले. खरं की हो उरलंय देव म्हणले त्याला, असं होणार नाही, आमचे देव आम्हालाच पाहिजे. जा म्हणले पा जाऊन तिथं पाळण्यात झोके देते म्हणले. आल्या चढ्या डोंगर वरी आल्या, तिथून वरी आल्या की म्हणलं, ए अनुसया काय करते म्हणजे, मी स्वयंपाक करते. आमचे नवरे कुठे म्हणले, जा आतमध्ये ओळखून घ्या. तुमचे नवरे आहेत तर मला मान्य आहे म्हणजे, तुम्ही आतमध्ये जावा ओळखून घ्या. गेल्या तिघी बघतात पाण्यामध्ये, बाई बाळ गेले इथं बघितलं म्हणतात. ही तर आता लक्ष्मी म्हणते, मी विष्णू म्हणून जर ब्रह्म घेतला तर मला कलंक लागेल. सावित्री म्हणते, ब्रह्म म्हणून मी शंकराला उचललं तर मला कलंक लागेल. पार्वती म्हणते, मी शंकर म्हणून जर विष्णू उचललं तर मला कलंक लागेल. करायचं का मग. तिला चरण गेल्या, सत्य हे सत्य पतिव्रता तूच आहे, एवढी तूच पतिव्रता म्हणल्या. कोणी नाही माते, आमचे पती आम्हाला ओळखून दे. मग उचलला एक ठेवून तिला दिला. विष्णू लक्ष्मीचा विष्णू दिला, सावित्रीचा ब्रह्म दिला, पार्वतीचा शंकर दिला. मग जातानी म्हणले, आता या पाळण्याला धनी, आता पाळण्याला धनी आहे काय म्हणले, मला पाळण्याला धनी द्या. मग सांगितलं पाळण्याला धनी द्या म्हणल्यावर म्हणले, सत्य अनुसया म्हणले, माते आमचे तिन्ही शिर उडून त्रिमुखी दत्त तयार केली. तळ हातावर प्रसाद दिला, त्याचा फोड आला आणि तळ हातावर दत्तात्रय जन्म. हे संसाराचा देव नाही, तळ हातावर जन्म दिला देव, म्हणून ते पाळण्याचा धनी. त्याचा पाळणा जो जिला की लेकरू बाळ होतं. छान, थँक्यू. खूप सुंदर अशी कथा सांगितली त्यांनी. आणि यस, इथं मंदिराच्या परिसरामध्ये आजूबाजूला खूप छोटी छोटी मंदिरं आहेत, तर तुम्ही मस्त एक्सप्लोअर करू शकता आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही अजून आध्यात्मिकचा अनुभव घेऊ शकतात. अशा प्रकारे खूप सुंदर छान दर्शन झाल्यानंतर मी लॉट्स फोटोज क्लिक केले. आणि त्यांच्यासोबत मस्त चाय कसे पिया. आणि मावशींना त्यांना खाऊ घालायचं होतं, त्याच्यामुळे मावशी त्यांना फुटाणे वगैरे द्यायला गेली. बट ते क्राउडेड अ लॉट देअर अँड यू कॅन सी. उसका बराबर ध्यान है. नाही तुम्ही साडीतला बोलू ना नाही आराम से पियो. अशा प्रकारे मस्त टाइम स्पेंड करून त्यांच्यासोबत आम्ही इथं नेक्स्ट स्पॉटला जात आहोत, जे आहे दत्तात्रेय प्रभूंचे निद्रास्थान. येस, इथं दत्तात्रेय प्रभूंचं निद्रास्थान आहे आणि हे खूप पवित्र स्थान आहे. दत्तात्रेय भगवान निद्रा घेण्यासाठी इथे येतात असा समज आहे. आणि माहूरगड हा सह्याद्रीचा भाग असून या ठिकाणी दत्तशिखर नावाचं जे ठिकाण आपण बघितलं ते पण खूप प्रसिद्ध आहे. आणि इथे भगवान दत्तात्रेयांचं मंदिर असून भक्तांचा असा विश्वास आहे की या ठिकाणी दत्तात्रेयांनी तपश्चर्या केली होती, ज्यामुळे तीर्थक्षेत्र बनले आहे. आणि जे महानुभव पंथांचे जे आहे ते ख्रिस्तांचं ते एकमेव मंदिर आहे.
हा जो मंदिराचा परिसर आहे तिथं खूप शांतता आहे. मीन्स जो रिअल पीस आहे ना तिथे तुम्ही अनुभवाल आणि तुम्ही मंदिरात म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर अजून खूप छान तुम्हाला प्रसन्न वाटेल. तर हे आहे आतलं टेम्पल. मंदिराला लागूनच खोलेश्वर महादेवाचं मंदिर आहे. हे खूप सुंदर भव्य दिव्य अशी ही मूर्ती आहे महादेवांची. अशा प्रकारे इतकं छान सुंदर महागड एक्सप्लोअर करून झालं. आमचे सगळे स्पॉट कवर करून झाले. ते आम्ही मस्त मंदिराच्या परिसरात बसलो. खूप शांत भव्य दिव्य वाटलं आम्हाला. तर त्याच्यानंतर आम्ही रूमला गेलो. देन फ्रेशन अप झालो अँड देन वी गॉट अवर वे. अँड मध्ये एक श्री स्वामी समर्थ यांचं जे प्रसादालय आहे तर तिथं आम्ही प्रसादासाठी गेलो. प्रसादालयाचा परिसर पण खूप छान होता. जो मंत्र चालू होता ओ हो क्या बात आहे उसकी. मस्त त्या आवारात तुम्ही जेवण करताय किती सुंदर ना. प्रसादालयामध्ये जी मूर्ती आहे स्वामी समर्थांची आहे, दत्त प्रभूंची आहे, जी तुम्हाला खूप जास्त अट्रॅक्ट करते आणि जो प्रसादाचा आस्वाद आहे तो अजून दुपटीने खूप छान वाढून जातो. मीन्स खूप सुंदर असा हा परिसर आहे. नक्की तुम्ही गेले तर नक्की त्या प्रसादालयामध्ये जा आणि त्याचा आनंद घ्या. तर आम्ही प्रसादाचा पूर्ण आस्वाद घेतल्यानंतर आम्ही आता निघालो आहोत आमच्या दिशेला. तर हेच आम्ही सती मातेचं पण दर्शन घेतलं. एक सुंदर असं हा डेकोरेशन केलेला होता. दर्शन घेतल्यानंतर आम्ही नांदूरला थांबलो. मस्त हनुमानजींचं दर्शन घेतलं आणि त्या दिवशी सॅटर्डेज होता. सो वी फीलिंग व्हेरी ब्लेस्ड. मस्त तिरुपती बालाजी जे आपलं संस्थान आहे नांदुरामध्ये 105 फूट हनुमानजींची मूर्ती आहे. तर त्यांचा ब्लेसिंग घेतला. ऑफकोर्स विश्वाचं कल्याण हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. I uploaded all the videos regarding these. You can check it my playlist of Shegaon. ये वेंकटेश्वर बोलते हैं, जो वेंकटेश्वर धाम के रूप वहाँ लगाते हैं, उनको देख के जाना जब टेम्पल देखते हो, गोल्डन टेम्पल। परिसर खरंच खूप छान आहे आणि आरतीचा टाइम पण झालेला होता. मस्त आरती पण झाली होती. तो वी फेल वेरी ब्लेस्ड. अशा प्रकारे आमचा 3 दिवसाचा मस्त टूर झाला. पूर्ण एक्सप्लोर करून झाला खूप सुंदर रीतीने. तो कसा वाटला माझा व्हिडिओ? थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ऑल माय व्हिडिओज. थँक्यू अँड लॉट्स लव्ह फ्रॉम माय साईड. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. टेक केअर.